आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहे. आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. पुणे गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहेत. गैसाच यांचा राजीनामा झाला आहे. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी सुद्धा आता एक अहवाल समोर आणला आहे की 5.5 तास भिसे या महिलेला उपचारच देण्यात आला नाही आणि त्यामुळे कुठेतरी रुग्णालयाचा हा सगळा गलतान कारभार म्हणावा त्यांना दोषी ठरवण्यात आला आहे. सरकारची भूमिका नेमकी काय? सरकारची भूमिका यापूर्वीसुद्धा वेळोवेळी आपण सांगितलेली आहे की जी गोष्ट चुकीची असेल त्या चुकीच्या गोष्टीबद्दल निश्चितपणाने कारवाई होईल. याबद्दल सरकारच्या वतीनं 2-3 कमिट्या नेमल्या गेलेल्या होत्या. त्यातल्या आरोग्य विभागाच्या कमिटीच्या अहवालाबद्दल आपण बोललात. विधी व न्याय विभागाच्या वतीनं सुद्धा जी कमिटी नेमली गेली आहे त्याचाही अहवाल आहे आणि कारवाई होईल त्याच्यावरती. नक्कीच. पण देशामध्ये राज्यामध्ये शिक्षणाचा आणि आरोग्य विभागामध्ये जो बाजारीकरण जे झालेलं आहे हे बाजारीकरण कशा पद्धतीने थांबवता येईल? कारण जनता मेटाकुटीस आलेली आहे, बऱ्याच चर्चा चालत आहेत. एखाद्या गोष्टीमुळं सगळीच गोष्टी बिघडल्यात असं म्हणणं बरोबर नाही. ठीक आहे, एखादी गोष्ट चुकीची असेल तर चुकीच्या गोष्टीबद्दल त्यांना कारवाई करणं, त्यांच्या कारवाईच्या निमित्तानं इतर लोक चुकू नये त्याची काळजी घेणं ह्यासुद्धा सरकारच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपण सगळी मंडळी काम करणार आहोत. परंतु एकूणच आरोग्याच्या व्यवस्थेला एका बाजूला शासकीय स्तरावरती आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातल्या लोकांचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य नेहमीच आपल्याला आहे. त्यामुळे निश्चित या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण या सगळ्या आत्ताच्या प्रकाराबद्दल भविष्यात सुद्धा असं होऊ नये यासाठी आपण कारवाई करतोय. शेवटचा प्रश्न, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी मोठी अपडेट समोर येते. पोलिसांनाच दोषी ठरवण्यात आलेला आहे, गुन्हे दाखल करा असं कोर्टाचं म्हणणं आहे. काय म्हणाल याबद्दल? आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्या कार्यक्रमाच्या धावपळीत आम्ही आहोत, पाहुण्यांच्या स्वागतासाठी इथं आहोत. त्यामुळे या विषयाची अपडेट नाही. जर अपडेट नसेल तर अतिउत्साहानं बोलणं बरोबर होणार नाही. माहिती घेऊन बोलले तर बरं होईल. जागतिक आरोग्य दिन आहे, सगळ्यांना शुभेच्छा. यस, निश्चित आज जागतिक आरोग्य दिन आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या सर्व 12.5 कोटी जनतेला शुभेच्छा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, खूप चांगल्या पद्धतीनं आनंदी आणि उत्साही राहा. धन्यवाद. बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिलचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.